ऐन उन्हाळ्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट. विदर्भासह कोणते जिल्हे पावसाच्या रडारवर? हवामान विभागाचा अलर्ट नेमका कुठे आहे, सगळं जाणून घेऊ. महाराष्ट्रात उन्हाचा पारा एकीकडे 40शी पार गेला असताना अचानक बरसलेल्या पावसामुळं हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवतायत. तापमानात पुन्हा घट दिसतीये. गुरुवारी महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये वादळी पाऊस झाला. उन्हामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. आता पुन्हा एकदा हवामान विभागानं काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. सॅटेलाइट इमेजनुसार दक्षिण भारतात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय. त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात तापमानात घट जाणवणार असून विदर्भ त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणामध्ये उष्णतेची लाट कायम असेल. विदर्भामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ मध्ये ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार असा वादळी वाऱ्यांसह पाऊस या ठिकाणी पडेल. त्याचबरोबर विजांसह गारपिटीचाही इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि त्याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, त्याचबरोबर कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. नाशिक, अहिल्यानगर, पुणे या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 तारखेला कोकणातील जिल्हे सोडले तर बाकी अख्ख्या महाराष्ट्रावर पावसाचं सावट असेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय. गडचिरोली सोडता बाकी सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे. यवतमाळ आणि चंद्रपूरला तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या भागांमध्ये वादळी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. काही भागांमध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील जिल्ह्यांना मात्र उष्णतेचा अलर्ट आहे. कोकणामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तापमान 35शी पार असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. फक्त विदर्भामध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांनाच पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणामध्ये उष्णतेची लाट कायम असेल. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या भागांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आलाय. त्यानंतर 11 तारखेला कोणत्याच भागांना महाराष्ट्रात अलर्ट देण्यात आलेला नाहीये. पुढचे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल दिसत आहेत. कोकणामध्ये एकीकडे उष्णतेची लाट आहे तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बरे काही दिवस महाराष्ट्रात तापमानात असेच बदल जाणवतील. एकीकडे उन्हाचा पारा 40शी पार दिसेल तर दुसरीकडे अवकाळी पावसाची वेळी अवेळी हजेरी सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजेच काय तर महाराष्ट्रात कुठे पाऊस तर कुठे ऊन अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार.